महिला समृद्धी योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे? नमस्कार मंडळी, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी चालू घडामोडी या आजच्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी मी जी-के-जी-एस 2025च्या खूप महत्त्वाच्या या ठिकाणी चालू घडामोडी आहेत. या प्रत्येक एक्झामला उतरतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एक्झाम असेल तरी त्याच्यामध्ये येऊ शकतात हे क्वेश्चन. जर तुम्ही या ठिकाणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. आजचा आपला पहिला प्रश्न. महिला समृद्धी योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे? तर याचं राईट आन्सर आहे ए, दिल्ली. या ठिकाणी बघा, त्याच्याविषयी काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. महिला दिनी महिला समृद्धी योजनेला मंजुरी दिलेली आहे. महिला दिन जो आहे तो 8 मार्च रोजी येतो. या ठिकाणी ही योजना 21 ते 60 वयोगटातील कमकुवत आर्थिक गटातील महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये देते. ज्यांचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 3 लाख रुपयांपर्यंत आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांनाच या समृद्धी योजनेमध्ये फायदा होतो. 2 नंबरचा क्वेश्चन बघा. अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख केलेला T-72 म्हणजे काय आहे? जर T-72 चा अर्थ विचारलाय त्यांनी तर त्याचा राईट आन्सर आहे टँक. या ठिकाणी टँकला म्हणतात T-72. यामध्ये बघा, याच्याविषयी माहिती बघा. या ठिकाणी संरक्षण मंत्रालयाने रशियाचा रोसोबोरोनेक्सपोर्ट सोबत या ठिकाणी 1000 HP इंजिनसाठी या ठिकाणी 248 दशलक्षचा करार केलेला आहे. तर हा डॉलर्समध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी 3 नंबरचा क्वेश्चन बघा. 2025च्या रवांडा चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? ठीक आहे. 2025च्या रवांडा चॅलेंजर टेनिस स्पर्धेमध्ये दुहेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचा राईट आन्सर आहे सिद्धांत बंथिया आणि अलेक्झांडर डोन्स्की. तर यांनी हे जे रवांडा चॅलेंजर ही आहे ती 3 ते 9 मार्च 2025 दरम्यान किगाली येथे झालेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, किगालीमध्ये ही जी रवांडा चॅलेंजर स्पर्धा आहे ती आयोजित झालेली आहे. या ठिकाणी बघा, 30 मे 2008 रोजी स्वीकारण्यात आले. या ठिकाणी बघा, बाहेर जे पडण्याचा निर्णय आहे ते 30 मे 2008 ला स्वीकारण्यात आला आणि 1 ऑगस्ट 2010 रोजी हे लागू करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 112 सदस्य देशांनी तो मंजूर केलेला आहे. या ठिकाणी अजून 12 देशांची स्वाक्षरी या ठिकाणी अद्याप झालेली नाही, त्यामुळे तो मंजूर केलेला नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. नुकसान निधी LDF कोणत्या कार्यक्रमात स्थापन करण्यात आलेला आहे? तर याचं राईट आन्सर आहे COP27 इजिप्त 2022. या ठिकाणी बघा, COP27 ही जी आहे या कार्यक्रमामध्ये 2022ला इजिप्तमध्ये ही जी आहे स्थापन करण्यात आलेला आहे कार्यक्रम. यामध्ये बघा, 2022 मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या UNFCC परिषदेमध्ये COP27 तयार करण्यात आला होता. LDF हवामान बदलामुळे वाढत्या समुद्र पातळी, तीव्र हवामान, पिकांमध्ये होणाऱ्या नुकसानींसाठी प्रदेशांना आर्थिक मदत पुरवण्याचं काम हे COP27 हे करत आहे. या ठिकाणी बघा, 6 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या मंत्रालयाने इंडिया IF कम्प्यूट पोर्टल आणि डेटा सेट प्लॅटफॉर्म AI कोशा लॉन्च केले आहे? लक्षात घ्या, कोणत्या मंत्रालयाने इंडिया AI कॉम्प्यूट पोर्टल आणि डेटा सेट प्लॅटफॉर्म AI कोशा लॉन्च केले आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने. या ठिकाणी बघा, AI कोशा हे एक डेटा सेट प्लॅटफॉर्म आहे जे कल्पनांना उद्योग उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी संसाधने, साधने आणि तज्ञ मार्गदर्शन प्रदान करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हे, लक्षात घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं या ठिकाणी काम करतं. जे तुमच्या कल्पना आहेत त्यांना या ठिकाणी अस्तित्वात आणण्याचं काम या ठिकाणी करत आहे. नेक्स्ट बघूया. या ठिकाणी 7 नंबरचा क्वेश्चन बघा. संशयास्पद मतदार किंवा डी वोटर हा प्रामुख्याने कोणत्या ईशान्य राज्यात वापरला जातो? तर त्याचं राईट आन्सर आहे आसाममध्ये. यामध्ये बघा, महत्वाची माहिती. भारतीय निवडणूक आयोगाने 1997 मध्ये डी वोटरची श्रेणी सुरू केलेली होती. डी वोटर मतदान करू शकत नाहीत किंवा निवडणूक सुद्धा लढवू शकत नाहीत, कारण त्यांचे नागरिकत्व पडताळलेले नसते. तर असे जे आहे डी वोटर किंवा संशयास्पद मतदार हे प्रामुख्याने ईशान्य राज्यामध्ये आसाममध्ये चालू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी बिलिगिरी रंगास्वामी मंदिर व्याघ्र प्रकल्प BRT कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा, बिलिगिरी रंगास्वामी मंदिर हे व्याघ्र प्रकल्प कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात आहे आणि ते दक्षिण भारतातील पश्चिम पूर्व घाटांमधील पूल म्हणून काम करतं. या ठिकाणी बघा, 9 नंबरचा क्वेश्चन आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कृष्णा नदीची ही उपनदी आहे. पंचगंगा नदी ही कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्रातून वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधून प्रयाग संगम येथून उगम पावते.
लक्षात घ्या. या ठिकाणी बघा 10 नंबरचा क्वेश्चन बघा. पशु औषधी कार्यक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे? या ठिकाणी त्याचं राईट आन्सर आहे पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रक कार्यक्रम LHDCP. या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही. या ठिकाणी महत्वाचं बघा, ही दुकाने सहकारी संस्था, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे या ठिकाणी चालवतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद WSDS 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचं राईट आन्सर आहे नवी दिल्लीला. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद जी 2025 मध्ये या ठिकाणी आयोजित केली होती ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित झाली होती. आता ही कशासाठी होती? केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली येथे जागतिक शाश्वत विकास परिषद 2025चं उद्घाटन केलेलं होतं. तर हवामान बदलाशी या ठिकाणी टेम्परेचर हवामान बदलाशी निगडीत आहे ही या ठिकाणी परिषद. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी 12 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतातील पहिली AI चलित सौर उत्पादन लाईन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी गुजरात. या प्लांटची नियोजित उत्पादन क्षमता 14 गिगावॅट आहे आणि ती उद्योगातील पहिल्या AI नवकल्पनांना एकत्रित करते. या ठिकाणी बघा त्याची जी क्षमता आहे ती 14 गिगावॅट एवढी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी 13 नंबरचा क्वेश्चन बघा. ॲस्ट्रो MK3 क्षेपणास्त्राचे नवीन अधिकृत नाव काय? या ठिकाणी बघा ॲस्ट्रो MK3 क्षेपणास्त्राचे नवीन या ठिकाणी अधिकृत नाव काय आहे? तर गांडीव आहे. या ठिकाणी बघा गांडीव नाव हे दिलेलं आहे. महाभारतातील अर्जुनच्या पौराणिक धनुष्यावर प्रेरित होऊन भारताच्या अस्त्र MK3 क्षेपणास्त्राचं नाव हे गांडीव ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14 बघा. या ठिकाणी बातम्यांमध्ये दिसणारी डॅनिप्रो नदी ही कोणत्या खंडात आहे? तर याचं राईट आन्सर आहे युरोप. युरोपमध्ये आहे या ठिकाणी डॅनिप्रो नदी ही युरोपमध्ये येते. तर डॅनिप्रो नदी ही युरोपमधील प्रमुख सीमापार नद्यांपैकी एक आहे. वोल्गा, डॅन्यूब, उरल नंतर ही युरोपातील सर्वात चौथी लांब नदी आहे हे लक्षात ठेवा. आणि युक्रेनला उजव्या आणि डाव्या काठावर विभाजित करते. युक्रेन जो देश आहे याला उजव्या आणि डाव्या काठावरती विभाजित करण्याचं काम ही जी डॅन्यूब नदी आहे ती करते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी 2025च्या जागतिक स्थूलता दिनाची थीम काय होती? ठीक आहे. या ठिकाणी 2025 मध्ये जागतिक स्थूलता दिन झालता तर त्याची थीम काय होती? तर त्याचा राईट आन्सर आहे व्यवस्था बदलणे निरोगी जीवन. ठीक आहे. व्यवस्था बदलणे निरोगी जीवन हे आहे. यामध्ये बघा जागतिक स्थूलता दिन हा जागतिक स्थूलता संकटाला तोंड देण्यासाठी 4 मार्च रोजी साजरा करण्यात आलेला आहे. 2025ची थीम होती बदलणारी प्रणाली निरोगी जीवन आहे. या ठिकाणी बघा 2025चं या ठिकाणी काय थीम आहे? बदलणारी प्रणाली निरोगी जीवन किंवा व्यवस्था बदलणे निरोगी जीवन. लक्षात ठेवा हे दोन्ही सुद्धा नाव याच्या ठिकाणी येऊ शकतात. तर मित्रांनो या ठिकाणी 15 क्वेश्चन आपले महत्त्वपूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबत त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण घेतलेलं आहे. याआधीही मी याचे 2 पार्ट टाकलेले आहेत GK आणि GSचे. ते अजून बघितले नसतील तुम्ही तर त्या ठिकाणी चॅनलवरती जाऊन बघून घ्या. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आणि या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.